नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी भारतीय संरक्षण दलाच्या दृष्टीने एक दुःखद अशी घटना घडलेली आहे. भारतीय तटरक्षक दलाचे जे काही डायरेक्टर जनरल आहेत राकेश पाल, तर यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी खरं तर चेन्नई या ठिकाणी तटरक्षक दलाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तामिळनाडूचे जे काही मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन, तर हे देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमाच्या तयारीसाठी INS अडार या त्या ठिकाणी नौसेनेवर जे काही राकेश पाल होते, तर हे तयारी करत होते. त्याच ठिकाणी त्यांच्या छातीमध्ये प्रचंड दुखायला लागलं आणि जवळच्याच राजीव गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं, पण त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर बातमी बघितली तर त्या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या असे रिझन सांगितलेले आहेत. काही ठिकाणी त्यांचं निधन जे काही झालेलं आहे तर ते हार्ट अटॅकमुळे झालेलं आहे असं म्हटलं जातं. काही ठिकाणी कार्डियक अरेस्ट जे काही आहेत तर त्यांना साधारणतः 3 ते 4 वेळा कार्डियक अरेस्ट आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदर मीडियामध्ये देखील किंवा वाचणाऱ्यांमध्ये देखील एक संदिग्धता असते की कार्डियक अरेस्ट, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा एंजायना पेक्टोरिस ह्या टर्म्स ज्या काही येतात तर ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायच्यात. ह्या चारही टर्म्स वेगवेगळ्या येतात, वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्स त्या ठिकाणी त्या रिप्रेझेंट करतात. त्यांचे कॉजेस थोडेसे वेगवेगळे असतात, त्यांच्यावरची ट्रीटमेंट देखील वेगवेगळी असते. तत्पूर्वी आपण राकेश पाल यांच्याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो, राकेश पाल जे काही आहेत तर ते इंडियन कोस्ट गार्डचे 25वे डायरेक्टर जनरल होते. साधारणतः 1989ला त्यांनी कोस्ट गार्ड जॉईन केलं होतं आणि प्रदीर्घ असा अनुभव होता. कोस्ट गार्डच्या साधारणतः प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि अतिविशिष्ट सेवा मेडल देखील त्यांना मिळालेलं होतं. मागच्याच वर्षी जुलै 2023मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकंदर या ठिकाणी संरक्षण दलाच्या दृष्टीनं आणि भारताच्या दृष्टीनं देखील हा एक खूप मोठा असा धक्का मानला जातो. मित्रांनो, याच प्रकारची आणखी एक घटना अगदी 2 दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये घडलेली आहे. कर्नाटकचे एक काँग्रेसचे लीडर होते CK रविचंद्रन, तर त्यांचा देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये अचानक अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळंच या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला देखील आपल्या हृदयाचं आरोग्य जे काही आहे तर ते कसं चांगलं राखायचं याबद्दल देखील आपण चर्चा करूया. तर एकंदर या ठिकाणी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी राजनाथ सिंग देखील उपस्थित होते. तिथं तुम्हाला MK स्टॅलिन देखील दिसतील. सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी एंजायना पेक्टोरिसबद्दल बघूया. ज्या काही महत्त्वाच्या कार्डियक प्रॉब्लेम्स होतात तर त्याच्यामध्ये एंजायना पेक्टोरिस अगदी त्या ठिकाणी फर्स्ट लेवलचा प्रॉब्लेम म्हणता येईल. बऱ्याच वेळेस एंजायना पेक्टोरिसची जी काही कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये आपल्या छातीमध्ये डाव्या बाजूला दुखतं. कधीकधी हा त्रास जो काही आहे तर अगदी मानेच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हातामध्ये देखील पसरतो आणि थोड्या वेळानंतर आपोआप हा त्रास बंद देखील होतो. बऱ्याच वेळेस हा एंजायना पेक्टोरिसचा अटॅक येऊन किंवा एंजायना पेक्टोरिसचा त्रास होऊन गेलेला देखील माणसाच्या लक्षात येत नाही. आपण सहजपणे दुर्लक्ष करतो. छातीमध्ये जळजळ व्हायला, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात, पण खरं तर भविष्यातल्या मेजर कार्डियक प्रॉब्लेम्सची ही कुठंतरी एक सुरुवात असते. हा प्रॉब्लेम होतो कशामुळं हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. मित्रांनो, आपल्या हार्टमध्ये 4 चेंबर असतात आणि या हार्ट मसलला ब्लड सप्लाय करण्यासाठी करोनरी आर्टरी असते. काय असते बरं? करोनरी आर्टरी. मित्रांनो, आपल्या एकंदर लाईफस्टाईलमुळं, आपल्या डाएटमुळं बऱ्याच वेळेस आपल्या करोनरी आर्टरीमध्ये त्या ठिकाणी फॅटी असा प्लाक जमा होत असतो. म्हणजे एकंदर ही जी काही आर्टरी आहे हिचं इंटरनल ल्युमेन एवढं असणं अपेक्षित असताना हा जो काही आहे तर हा प्लाक जमा झालेला आहे, ज्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी हार्ट मसल्सला सफिशियंट ऑक्सिजन सप्लाय किंवा ब्लड सप्लाय होऊ शकत नाही आणि एकंदर या ठिकाणी मसल्समध्ये त्रास जाणवतो. त्याला सफिशियंट ऑक्सिजन सप्लाय न झाल्यामुळं आपल्याला हार्टमध्ये पेन जो काही आहे तर तो जाणवतो आणि यालाच आपण एंजायना पेक्टोरिस म्हणतात. या शब्दाचा अर्थ देखील समजून घेऊया. एंजायना म्हणजे काय तर ब्लड व्हेसल आणि पेक्टोरिस म्हणजे चेस्ट, म्हणजे एकंदर छातीमध्ये असणाऱ्या ब्लड व्हेसल्समधला हा त्रास असतो. एकंदर एंजायनामुळं जीव जात नाही, पण भविष्यात मेजर असे कार्डियक प्रॉब्लेम्स होण्याची ही एक सुरुवात असते. त्याच्यानंतर याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे हार्ट अटॅक. मित्रांनो,
हार्ट अटॅकमध्ये काय झालेलं असतं तर एन्जायना पेक्टोरिसकडं ज्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर त्यांच्यामध्ये करोनरी आर्टरी किंवा इतर कार्डियाक महत्त्वाच्या जे काही ब्लड व्हेसल्स येतात तर त्यांच्यामध्ये फॅटी प्लाक जमा होत राहतो, बॅड कोलेस्टेरॉल जमा होत राहतं आणि एक वेळ अशी येते की पूर्ण त्या ठिकाणी ती करोनरी आर्टरी जी काही आहे तर तिचं पूर्ण ल्युमेन ब्लॉक होऊन जातं. त्याचा परिणाम म्हणजे हार्टकडं ब्लड सप्लाय किंवा हार्टच्या मसल्सला ब्लड सप्लाय जो काही आहे तर तो होत नाही. याचा अर्थ त्याला ऑक्सिजन सप्लाय देखील होत नाही आणि मग तुम्ही इथं पाहू शकता या ठिकाणी हार्टच्या मसल्स ज्या काही आहेत तर त्या मरायला लागतात. आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी म्हणत असतो बघा की पहिला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, व्यक्ती वाचलेला आहे आणि दुसरा येऊन गेला पण तिसऱ्याला मात्र आता तो वाचणं शक्य नाहीये. असं का बरं की पहिल्यामध्ये शक्यतो कधी कधी तर आपलं जर दुर्दैव असेल, बॅड लक असेल तर आपण पहिल्याच अटॅकमध्ये जाऊ शकतो. आपण म्हणजे एखादा व्यक्ती जो हार्ट पेशंट आहे कधी त्याच्या सुदैवानं तो पहिल्या अटॅकमधून वाचला, त्याच्या बऱ्याचशा हार्ट मसल्स ज्या काही येतात तर त्यांची डेथ झालेली असते पण तरी देखील तो व्यक्ती वाचलेला असतो. सेकंड हार्ट अटॅकमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा बऱ्याचशा मसल्स त्या ठिकाणी त्यांची डेथ होते. जर तो त्याही कंडिशनमध्ये वाचला तर थर्ड हार्ट अटॅकपर्यंत त्याच्या कार्डियक मसल्सचं खूप जास्त नुकसान झालेलं असतं. एकंदर या कंडिशनपर्यंत त्या व्यक्तीचं हार्ट जे काही आहे तर ते आता या प्रकारचा स्ट्रोक जो काही आहे किंवा अशा पद्धतीचा अटॅक सहन करण्याच्या लायकीचं राहिलेलं नसतं, त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नसते. म्हणजे एकंदर करोनरी आर्टरीमध्ये अशा पद्धतीनं ब्लॉकेज झाल्यामुळं हार्ट अटॅकची समस्या निर्माण होत असते. अशा वेळेस त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गुठळ्या देखील तुम्हाला तिथं तयार झालेल्या पाहायला भेटतात. यामध्ये मेजरली ट्रीटमेंट जी काही आहे तर ती रक्त पातळ करण्याच्या औषधं दिल्या जातात. त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तर तो म्हणजे कार्डियक अरेस्ट. आता इथं एक समजून घ्या, एक मेजर अशी गोष्ट तुम्हाला माहिती असेल, आपल्या हार्टमध्ये आपलं हार्ट सेमी ॲटॉनॉमस आहे. आपलं हार्ट सेमी ॲटॉनॉमस आहे याचाच अर्थ अगदी ब्रेन डेड झाला असेल तरी देखील आपलं हार्ट हे स्वतःहून इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेट करू शकतं. हार्टमध्ये SA नोड असतो, AV नोड असतो, पर्किंजे फायबर असतं, बंडल ऑफ हिस असतं आणि यांच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिकल इम्पल्स जे काही येतं तर ते कंटिन्यू जनरेट होत असतात आणि ते हार्टमध्ये सिस्टोल आणि डायस्टोलिक कंडिशन निर्माण करत असतात. म्हणजे एकंदर हा कार्डियक अरेस्टचा प्रॉब्लेम हा ब्लड सर्क्युलेशनचा नाहीये तर तो प्रॉब्लेम इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम कसा असतो? इलेक्ट्रिकल असतो. याचा अर्थ इथं SA नोडच्या माध्यमातून प्रॉपरली आणि रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम नंतर त्या ठिकाणी काय तयार होत नाहीये तर इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट होत नाहीये. साधारणतः या ठिकाणी 0.8 सेकंदानंतर एक इलेक्ट्रिकल इम्पल्स SA नोडमध्ये जनरेट होणं अपेक्षित असतं. इथं तो एकतर इरेग्युलर होतं किंवा डायरेक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्स त्या ठिकाणी जनरेट होणं बंद होतं. म्हणजे एकंदर साध्या सोपा एक उदाहरण जर सांगायचं असेल तर एखादा पंप आहे मित्रांनो, पंप अगदी व्यवस्थित आहे म्हणजे एकंदर कुठंही काही ब्लॉकेज नाही आहे, पण तो पंप चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते आणि इलेक्ट्रिसिटी जर तुम्हाला बंद करावी लागली किंवा बंद झाली तर पंप कितीही चांगल्या कंपनीचा असून देखील तो पाणी बाहेर फेकू शकेल का? तर नाही. इथं देखील तसंच आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या करोनरी आर्टरी वगैरे परफेक्ट आहेत, कोणत्याही पद्धतीनं इथं त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस नाही आहेत, पण इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जे काही आहेत ते जर जनरेट होणं बंद झालं तर हार्टची पंपिंग देखील बंद होणार आणि तुमच्या बॉडीमधल्या ऑर्गन्सला ऑक्सिजन सप्लाय आणि ब्लड सप्लाय भेटणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये व्यक्ती जो काही आहे तर तो बेशुद्ध पडतो. साहजिकच जर लवकर ट्रीटमेंट नाही मिळाली तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. मित्रांनो या ठिकाणी ट्रीटमेंट काय आहे तर अशा वेळेस सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे जर तुम्ही दवाखान्यात नसाल आणि एखाद्या व्यक्तीला जर कार्डियक अरेस्ट आला तर अशा व्यक्तीला CPR देणं हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. जर तुम्ही त्या ठिकाणी दवाखान्यापर्यंत पोहोचलात तर या ठिकाणी डिफिब्रिलेटर नावाची एक मशीन असते. तुम्ही ते मूवीजमध्ये पाहत असाल बघा, ते शॉक देतात बघा छातीवर. तर त्या डिफिब्रिलेटरच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच वेळेस डॉक्टरांना यश भेटतं हे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस रिजनरेट करण्यामध्ये. म्हणजे अगदी तो व्यक्ती जो काही आहे तर त्याचा इनडायरेक्टली पुनर्जन्म झालाय असं आपण म्हणू शकतो. बंद झालेलं हृदय पुन्हा एकदा चालू होऊ शकतं या पद्धतीनं. साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये जर ही प्रोसेस जर होऊ शकली नाही तर त्या ठिकाणी त्याचे महत्त्वाचे व्हायटल ऑर्गन्स जे काही येतं तर ते विदाऊट ब्लड सप्लाय आणि विदाऊट ऑक्सिजन सप्लाय त्यांच्या सेल्स मरतात आणि पुन्हा या ठिकाणी
हे सगळं रिजनरेट करणं शक्य होत नाही. म्हणजे एकंदर तुम्हाला हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांच्यामधला फरक लक्षात आला असेल. हार्ट अटॅक हा ब्लॉकेजेसमुळे होत असतो, तर कार्डियक अरेस्ट जो काही आहे तर तो इलेक्ट्रिकल प्रॉब्लेममुळे झालेला असतो. याच्यामध्ये CPR किंवा डिफिब्रिलेशन या महत्त्वाच्या स्टेप्स असतात. भविष्यामध्ये या ठिकाणी अशा पेशंटला पेसमेकर जो काही आहे तर या पद्धतीचं डिव्हाइस देखील वापरावं लागू शकतं. हार्ट अटॅकच्या कंडिशनमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर पेसमेकर लावण्यात काही लॉजिक नाही आहे. या कंडिशनमध्ये मात्र SA नोड जर व्यवस्थित काम करत नसेल तर पेसमेकर जे काही आहे तर याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे रिदम जो काही आहे त्या इलेक्ट्रिकल इम्पल्सचा तर तो मेंटेन करू शकतो. अगदी आता शेवटचा प्रॉब्लेम, हार्ट फेल्युअर. मित्रांनो, हार्ट फेल्युअर म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, जे काय आपलं फोर्थ चेंबर आहे ना, म्हणजे ज्याला आपण लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणतो, या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये प्रत्येक बीटमध्ये म्हणजे त्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये त्या ठिकाणी 70 ml आसपास ब्लड जे काही आहे तर ते बाहेर पंप होत असतं. आता एका मिनिटामध्ये जवळपास 72 वेळा आपलं हार्ट धडधडतं असं आपण म्हणतो. म्हणजे 72 वेळा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल त्या ठिकाणी निर्माण होत असतो. जर एका सिस्टोलच्या वेळेस 70 ml तर 72 सिस्टोलमध्ये या ठिकाणी साधारणतः 5000 ml आसपास ब्लड जे काही आहे तर ते हार्टमधून बाहेर फेकलं जातं. हे 70 ml जे काही असतं ना मित्रांनो, याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. पर बीट या ठिकाणी किंवा पर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आपल्या हार्टमधून 70 ml आसपास ब्लड बाहेर पडायले आणि 70 गुणिले 72 हा जर हिशोब मांडला तर हा साधारणतः 5 लिटरच्या आसपास हा आकडा येईल. 5 लिटर ब्लड आपल्या हार्टच्या माध्यमातून पर मिनिट बाहेर म्हणजे बॉडीकडं जाणं अपेक्षित आहे आणि याला कार्डियक आउटपुट म्हणतात. हार्ट फेल्युअरची कंडिशन काय असते तर ह्याच्यामध्ये एक कार्डियक आउटपुट किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झालेलं असतं. इनडायरेक्टली म्हणायला गेलं तर हार्टची इफेक्टिव्हिटी जी काही आहे ब्लड पंप करण्याची तर ती कमी झालेली असते. मग यासाठी हार्ट काय करतं तर बऱ्याच वेळेस हार्ट जे काही आहे तर ते डायलेट होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी देखील त्या ठिकाणी पाहायला भेटते. व्हेंट्रिकल्स असे एक्सपांड होतात. हार्ट जास्तीत जास्त ब्लड पंप करण्यापायी त्याचे बीट्सची संख्या जी काही आहे, हार्ट बीटची संख्या तर ती देखील तुम्हाला वाढलेली पाहायला भेटते. म्हणजे एकंदर या ठिकाणी सफिशियंट ब्लड सप्लाय हार्टच्या माध्यमातून कुणाला होत नाही तर बॉडीच्या ऑर्गन्सला होत नाही. अशा वेळेस सिम्पटम्स काय दिसतात तर डिझिनेस, फॅटिग म्हणजे एकंदर तो व्यक्ती थोडासा मंदावतो. त्याच्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, तो जास्तीत जास्त त्या ठिकाणी श्वास घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर चेस्ट डिस्कम्फर्ट, चेस्ट पेन, छातीमध्ये दुखायला लागतं, भूक लागत नाही. सर्वात महत्त्वाचं त्याचे पाय जे काही येतं अँकलचा एरिया तर तो सुजायला लागतो आणि त्यासोबतच या ठिकाणी हार्टचा शेप देखील त्या ठिकाणी वाढतो. हार्ट डायलेट होतं, एक्सपांड होतं. मित्रांनो, या ठिकाणी हार्ट जे काही आहे तर अगदी सतत असं काम करणारा ऑर्गन आहे. आपण जेव्हा एम्ब्रिओ कंडिशनमध्ये असतो तर त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप होणारा जो काही ऑर्गन असतो तर तो देखील हार्ट असतो. म्हणजे आपण आईच्या गर्भामध्ये असताना ज्या ऑर्गननं काम केलेलं आहे तर तो ऑर्गन अगदी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असतो आणि ज्या दिवशी त्यानं काम बंद करतो तर तो क्षण असतो तुमच्या क्लिनिकल डेथचा. म्हणजे एकंदर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं हार्ट त्या ठिकाणी काम करणं बंद झालं, हार्ट बीट्स बंद झाले, अशा वेळेस डॉक्टर्स तो व्यक्ती क्लिनिकली डेड झालेला आहे असं आपण डिक्लेअर करू शकतो, डॉक्टर डिक्लेअर करतात. म्हणजे एकंदर ह्या हृदयाच्या जे काही ठोके येतं तर त्याच्यावर आपल्या आयुष्याची दोरी जी काही आहे तर ही आखलेली असते आणि त्यामुळंच आपलं हृदयाचं आरोग्य जे काही आहे तर हे सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर साधारणतः अशात जर पाहिलं तर अगदी जिममध्ये जाणारे म्हणजे व्यायाम करता करता देखील बऱ्याच जणांना हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टच्या कंडिशन्स झालेल्या आहेत. मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये ह्या 2 मेजर घटना आहेत मित्रांनो आणि त्यामुळंच एक अत्यंत महत्त्वाची अशी चालू घडामोडीची घटना म्हणून तर आपल्याला ह्याच्याकडे पाहावंच लागेल, पण याच्या मागचं विज्ञान देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं नवनवीन अशा जे काही चालू घडामोडी येतात तर ह्या घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.